विचारला होता बरोबर, पण तुम्ही ती बोलण्याची वेळ मारून नेली, तो पण विषय. नंतर म्हणते की तेरे ऊपर मैं क्या क्या करू, बरोबर ना बाई, तू माझ्यावरती केलं तर काय नाही होणार, पण मी तुझ्यावरती केलं ना तर बरंच काय काय होईल, बरोबर ना. त्याच्यानंतर बोलते या माठाचं ओझं तुला झेपल काय, बाई अगं तर श्रीकृष्णानं एक गोवर्धन पर्वत एका करणीच्या बोटावरती उचलून घेतलं, तर तू माठाचं काय सांगतेस, बरोबर. घेतो जरा फाईट मध्ये घेतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर बोलतात की गुरु सारखा लागला हा गाय, दुसऱ्या पाठ पण गुरुंचं नाव घेतलं बघा. त्यांची चाल होती जुग जुग झुग झुग अनिल गाडी, सुरांच्या रेषा भरीत साडी. काय म्हणायचं बघा, कोणतीचा विषय, अगं लग्ना आधी केलं सकांड, होतीस बाई तरणी मांड, कसं घडलं बघा हे चुकून, नाव काल केलंस हागून, हागून नाव काल केलंस हागून. प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बाई उत्तर तुमचं चुकलेलं आहे, अजूनही प्रयत्न करा. त्यानंतर काय म्हणाल्या, हा बुवा लय बारीक आहे. हा बाई एक लक्षात ठेव, हा घर किती मोठा असतं ना ते दरवाजा हा बारीकच असतो, बरोबर ना. या ठिकाणी विषय घेतोय पहिला, मला ज्याची मी त्यालाच या वर्षी पाऊस पडला नाही, बरोबर ना. आपण भात पेरून ठेवली तरी काही पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की हे सर्व पेरून ठेवलंय पण पाऊस पडणार कधी, तो आतुरतेने वाट बघतोय. बऱ्याच जणांनी पण गावाला गेलो होतो, बघत बऱ्याच जणांनी नांगरून ठेवलं होतं, पण ते अंकुर कधी दिसत नव्हतं, कारण का या वर्षी पाऊस कमी पडला. बघा काय म्हणायचं ते, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, म्हणून म्हणायचंय पावसाची ही बघून वाट. दादा ऐकूया, शेतकऱ्याला भरून नाट, सुपीक जमीन पेरली तरी चिंता मिटाना, अहो चिंता मिटाना, बऱ्याच जणांनी नांगरलंय तरी अंकुर फुटना, इस्त्रीवाला माहिती आहे ना. इस्त्रीवाला काय करतो, कपड्यांची इस्त्री मारताना त्याला इस्त्री गरम करावी लागते, बरोबर ना, बरोबर. हा बघ कसं विचार करतो, तर बाईने साडी दिली असते इस्त्रीला, तर ती साडी आडवी करून, बरोबर आहे ना, इस्त्री गरम करून तो मारतो, एवढाच विषय. अगं मधीला बोला त्याला इस्त्रीवाला कसं दाबून धरतोय, आडवी करून बघायला ते त्यांची गरम करून मारतो, करून बघायला ते त्यांची गरम करून मारतो.
त्याच्यावरती शिंपडते त्यांची बाळ होतात आणि मग 3 वाजता होऊन त्यांना अन्न जेवण येते. पेयजल म्हणजे काय, सॉरी पाणी म्हणजे काय, पेयजल. पेयजलला समानार्थी पेयजल म्हणजे ते पाणी, पेयजल बरोबर ना. पेयजल शिंपडते बरोबर ना, ते पाणी शिंपडते. मग कसा विषय येतो, मन भरून गेला ग बाई बघाली बघडी, मन भरून गेला ग बाई बघाली बघडी. या ठिकाणी आपल्या मुंबई कोकण हायवेवरती विषय येतो. कारण का आता गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि गणपतीला जाताना एवढा खड्ड्याचा रस्ता आहे की 4-4 तासाच्या प्रवासाला 24 तास लागतात. कोणत्या प्रकारचं बघा, मनोभावे तो भजितो मी नामा, मनोभावे तो भजितो मी नामा. देव भगवंत तोर संत वाळू मामा, देव भगवंत देव संत वाळू मामा.
आरतीसाठी तुम्ही यायचंय, तुम्ही सुद्धा आरतीसाठी यायचंय. आरती या ठिकाणी प्रल्हाद बावगाने यांच्याकडून 1 रुपयाची पारितोषिक आले आहे. त्याच मंडळ त्यांचा आभारी आहे. सदा सर्वदा योग तू जगणार तुझे